जेवण झालं हो अमोल सर आमचं, अमोल कांबळे सर आमचं जेवण झालं. तुमचं झालं का जेवण? सध्या बसलोय बघा आम्ही आता इथं आमच्या आपल्या लक्ष्मण दादाच्या हॉटेलच्या समोर बसलोय. त्यानं बंद करून गेला घरी, मी बसलोय आता. काय करावं, टाइमपास म्हणलं, चार गोष्टी बोलून जावं लाईव्हला. एकटं एकटं बसावं लागते हो कुठं बी. काय सांगावं तुम्हाला कांबळे साहेब, अवघड होऊन गेली परिस्थिती. म्हणजे कुठं बी एकटंच बसून बोलावं लागलं लाईव्हला. काय सांगावं तुम्हाला. हो झालं जेवण दादा. ओके धन्यवाद. कुठं आहोत मग कामाला? आता पुण्यामध्येच. कांबळे साहेब, आमची परिस्थिती अवस्था खूप अवघड होऊन गेली हो आमची. काय सांगावं तुम्हाला. बघा इंगा हॉटेल बंद झाले म्हणून इथं समोर बसलो. आता तिकडं बसलं तर सगळे तोंडालाच बघलेत. आता मी लाईव्हला बोलालो ते मजा तोंडाला बघल्या. त्याच्यामुळं असं एकटं एकटं बसून बोलावं लागते हो. उगं नवा रूमवर आहे दादा पुण्यालाच. वा धन्यवाद. काय चाललं मग तुमचं? अमर दादा उदगीरला कधी येणार आहे दादा? उदगीरला सध्या तरी येणं होत नाही बघा दादा. तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या. तुम्हीच कधी तर आम्हाला येऊन घेऊन जावा बघा. आता आमच्याकडे तर सध्या वेळ नाही. काम करावं लागलं हो मरणाचं. काय सांगा, मेहनत करावं लागते, कष्ट करावं लागते. सर्वांनाच करावं लागते, मलाच नाही, सर्वांनाच कष्ट करावं लागते काम केल्याशिवाय. तर खरंच सांगतो मी, प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं तेच राहते बोलणं स्पष्टीकरणात. काम केल्याशिवाय, घाम गाळल्याशिवाय कोणीच 1 रुपया देत नाही. या गोष्टीवर जास्तीत जास्त फोकस असू द्या. आणि हे जे व्हिडिओ बनवण्याचा छंद सांगतो ते प्रत्येकामध्ये नसतो. एखाद्याला लागलेला असतो म्हणून ते करत असतो. खूप अवघड आहे हो सगळ्या गोष्टी. रील्स बनवणं पण काही सोपं नाही, अवघड आहे सगळं. डोळे वगैरे दुखतात, सगळंच काय आलं त्याच्यामध्ये. सर्वांसमोर आरडावं लागतंय. आणि त्याला माघारी सुद्धा काही लोक हे बघा येड्यासारखं कसं करू लागले. येडं म्हणणारे राहतात, पागल म्हणणारे राहतात, काही जण घाण कमेंट करतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून हे सगळे बाजूला ठेवून आपण आपल्या मार्गाने पुढे निघावं लागते. असा एक भाग असतो, ते प्रत्येकामध्ये नसतो. करण्याचा छंद मला लागलाय. आता काय सांगावं दादा, तुमच्या आशीर्वादाने येऊयात कधी तर. असाच तुमचा आशीर्वाद राहू द्या, आम्ही नक्की येऊ उदगीरला. हाय दादा, कैसा है तुम? खाना हो गया हो गया. MR चैतन रेड्डी यार, मैं लाइव कब आता हूँ यही तुम वेटिंग में रहते क्या है कि यार, बहुत अच्छा लगता है यार तुम आने के बाद मेरे को. हर दिन तुम मेरे को लोग लाइव आने के बाद कमेंट करते हो, बहुत अच्छा लगता है भैया. धन्यवाद. तुम्हारा खाना हो गया क्या? बोलो चैतन रेड्डी. अमर दादा उद्या येऊ का म्हणता? उद्या तर मस्करी जर करत असाल तर नका येऊ उद्या, कारण कसं आहे मला टाइम नाही. नक्कीच जर येत असाल तर एक टाइम असा येऊ द्या, माझ्याकडे काम नसेल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच कॉल करतो. मिस कॉल देऊन ठेवा दादा मला. मी तुम्हाला कॉल करतो जेव्हा मला वेळ असेल तेव्हा. मी नक्की येतो उदगीरला, कारण माझं पण एक काम आहे उदगीरला. 1-2 कामं होऊन जातील. जेवण झालं का दादा? हो जेवण झालं. तुमचं झालं का? हाय दादा, हाय हाय. बोला. व्हिडिओ बनवणे कला आहे, ते कोणाला पण येत नाही दादा. हो अमोल दादा, बरोबर आहे अमोल भैया. हे जर सर्वांना समजलं असतं तर मी असं वेड्यासारखं बसलो नसतो. अवघड आहे. हेच जर सर्वांना कळालं असतं की भाई व्हिडिओ बनवणं सोपं नाही, कलाकारलाच ते काही गोष्टी जमतात, हे जर गोष्ट प्रत्येकाला कळाली असती तर मला कोणी येडं म्हणलं नसतं. मी जिथं बी बसतो ना तिथं सगळेजण माझ्या तोंडाला बघतात. हा बोलतोय कसा आणि हा काय येडा झालाय काय? लाईव्हला बोलतोय का कोणाला बोलतोय? त्यांना काय, आता ज्यांना काय माहिती नाही त्यांना कोण सांगा हो अशा गोष्टी. अगे येड्यावानी कोणाला बोलाले बाबा म्हणलाले हो. सांगावं आता. तुम्ही काही सांगणं झाल्या गावात येऊन कोणाला तर, अरे भाई लाईव्हला बोलते म्हणून त्याला सांगत जावा सगळे ना. तुम्ही तर राहा माझ्या पाठीमाग सपोर्ट. अमोल सर असं करणार का? सिटीला जरी गेल्या तर नम्र बिम्र असले तर त्याला कॉल करून सांगा, असं करणार का हो. जाऊ द्या, असू द्या, काय बी असू दे. धन्यवाद तुमचा. असंच तुमचा प्रेम राहू द्या आमच्यावरती. हाय दादा, हाय. बोला, काय म्हणता? साई धनसुरे बोला दादा, बोला.
काय चाललं साई धनसुरे? जेवण झालं का दादा? झालं झालं जेवण. तुमचं जेवण झालं का? गायकवाड हाय दादा, हाय बोला. MR चेतन रेड्डी दादा, मैं बड़ा फॅन हूँ तुम्हारा. वाह वाह, खूप चांगली गोष्ट है, धन्यवाद तुम्हारा भैया. तुम मेरे बहुत बड़े फैन हो तो मेरे को भी अच्छा लगता है यार. दिल भर आ गया. तुम्हारे को मिलने का है मगर मैं कैसा मिलूं आपको? आप कहाँ रहते हो वो तो एड्रेस नहीं पता मेरे को. फिर भी अगर मिलने की ख्वाहिश अगर आपकी रहेंगी तो आ जाओ यार, मिल जाओ, गले लग जाओ यार. मैं आपको गले लगना चाहता हूँ. चेतन रेड्डी, धन्यवाद यार. जो इतने अच्छे कमेंट करते हो ना, मेरे को बहुत अच्छा लगता. कोई कोई तो ऐसे गंदे कमेंट करते ना यार, बहुत बुरा मालूम होता है, ये दिमाग खराब हो जाता. गलत है ना, गलत कमेंट करने वाले जो गलत कमेंट करते ना, उनसे कोई फायदा नहीं रहता. फिर भी कुछ गलत गंदा डाल के उसका दिमाग खराब कर देना. आपने को तो उसका देखना नहीं मालूम हो रहा, मगर उसको गंदा कमेंट करके उसका दिमाग खराब करना. भाई मैं आपको गलत कमेंट नहीं कर सकता ना. आप मेरे को, तुम अगर गंदा कमेंट करोगे तो मैं आपको रिप्लाई में गंदा कमेंट नहीं कर सकता. मेरे को परमिशन नहीं है. चैनल वाला सोशल मीडिया पे जो भी कोई काम करता रहेगा ना, वो गंदा कमेंट रिप्लाई में नहीं दे सकता. किसको किसको समझाऊं यार, ये बात हर किसी को समजता नहीं. मस्करी करत नाही अमरदादा, मस्करी करू नका. कधी वेळ असेल तेव्हा या आम्हाला घ्यायला, आम्ही नक्की येऊ दादा उदगीरला. धन्यवाद तुमचा. हाय, काय करायला? काय नाही, बसल्या आम्ही बघा, तुमचा आशीर्वाद आहे. साई दादा राम राम, दादा राम राम, राम राम. गायकवाड दादा, जय श्रीराम, जय श्रीराम. जिंदमोर मारुती भाई, धन्यवाद तुमचा. खूप दिवसांनी लाईव्हला आम्हाला कमेंट केल्या तुम्ही. तुमचा अमरीश पुरी ताता आभारी आहे खूप मोठा तुमचा, कारण तुम्ही खूप दिवसांनी मला लाईव्हला कमेंट केल्या. धन्यवाद तुमचा. व्हिडिओला तर काय तुमचे कमेंट येणं झालेत, पण लाईव्हला कमेंट आला, खूप चांगलं वाटलं. असंच व्हिडिओला नाही तर नाही, पण कधी मध्ये असंच तुमचा प्रेम असू द्या आमच्यावरती, एवढीच अपेक्षा आहे. लाईक करा, फॉलो करा. म्हणून आता कंटाळून गेलो. ज्यांना कोणाला करायचं असेल लाईक ते करतील, न करणारे न करतील. आपल्याला आता ते वैताग येऊन गेलाय सांगून सांगून. प्रेम प्रतिसाद जेवढं माणसा कलाकारला मिळतो, तेवढा तो कलाकार अजून जास्तीत जास्त उत्साह करून तो व्हिडिओ बनवत असतो. 10 वेळा जर त्याच गोष्टीवरती आपण फोकस केला, लाईक करा, फॉलो करा, कमेंट केला, ते चुकीचं झालंय. कारण काय असते, लाईक करा म्हटले की समोरच्या व्यक्तीला असं वाटतंय की लाईक केल्यावर ह्याला काहीतरी भेटतंय. काहीच भेटत नाही हो, काहीच भेटत नाही. सत्य आहे हे, खोटं बोलत नाही आपण. मरती रात्र आहे, खोटं जर बोललो तर हा अवगण हवं. मारुती नाव आहे माझं, रामाचा भक्त हो मी. खोटं बोलत नाही अजिबात. सत्य, जे सत्य आहे ते बोलायला काय हरकत नाही. ज्यांना भेटत असं त्यांना भेटत असं. अहो त्याला बी काहीतरी प्रोसेसिंग असेल हो, पैसे भेटायला. लाईक केल्यानं कुठं पैसे भेटतात गाव? 1 लाईकला 1 रुपये म्हण गावात आमच्या चर्चा. काय सांगावं तुम्हाला, काय बी भेटणार हो. मेहनत करावं लागते, बघते की नाही. अंग काम मरणाचं करावं लागते तिथं. दुनियाची खेळे मारावं लागते. खेळे मारल्याशिवाय 1 रुपये देणार हो कोणी. काय सांगावं, हसू येते मला. हसला की तुम्हाला मस्करी वाटते. काय सांगावं. जाऊ द्या, चालते. जिंदा मार दादा, धन्यवाद तुमचा. जेवण झालं का दादा? तुमचे व्हिडिओ खूप भारी असतात दादा. बालाजी दादा, धन्यवाद तुमचा. राम राम, राम राम, राम राम. दादा मी सर्व मुलांना समजून सांगतो. वा वा अमोल सर, धन्यवाद तुमचा. माझी अपेक्षा तेवढीच होती तुमच्याकडनं, कारण आता समजून सांगणारे एकमेव व्यक्ती म्हणजे तुम्हीच आहात. इथं कोणानंच समजून सांगणं होईना चाललंय, सगळेच खेळं म्हणाले. पण आता जे समजून सांगणारे एकमेव व्यक्ती म्हणजे अमोल कांबळे सर तुम्हीच आहात. तुम्ही येऊन एखादी दिवस तुम्हाला टाइम असेल तेव्हा समजून सांगून जावा बरं. खूप पागल करून टाकले हो मला, खरं सांगतो. येणाऱ्या काही दिवसामध्ये तर नक्कीच पागल आता घोषित करून टाकतील मला. असं कुठेही बसून लाईव्हला बोलालो, यानं कोणाला बोलायला म्हणून ते परेशान आहेत. पागल म्हणून टाकतील, ते घोषित करून टाकतील. शहापूरमध्ये कोण पागल म्हणजे मारुती गायकवाड पागल होऊन गेला म्हणतील मला. अवघड आहे. असं बोलायला लागलो तुम्हाला सर्वांना, चांगलं जेवण झालंय का म्हणून विचारायला लागलो, ते मला बघून पागल म्हणलेले. आता काय सांगू तुम्हाला, अवघड आहे. म्हणू द्यात, काय करावं.
काय आजचे दिन आएंगे म्हणले, मला कोणतरी एक जण कमेंट केलं. आजचे दिन काय येतील का नाही की, पण काय मागून खायचे तर दिवस मला दिसले आज समोर. मला काय होते की काय करणं आहे की अवघड आहे हो व्हिडिओ बनवून काय बी नव उगं तेच जमलाय म्हणून करायचं होय. खरं सांगतो तुम्हाला, हा अवघड आहे धंदा. मी तुमच्या सोबत आहो दादा. धन्यवाद अमोल सर, धन्यवाद तुमचा. जेवण झालं का दादा? तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. धन्यवाद दादा तुमचा. जेवण झालं का दादा? हो जेवण झालं आमचं. राजू दादा हाय दादा. एम.आर. चैतन रेड्डी, अच्छी बात है। अभी फिलहाल तो तुम बेंगलोर में हो, तो कभी आए तो नांदेड़ में हमको पक्का मिलना याद से। कहीं भूल ना जाना, नांदेड़ में आके हमारे को। अच्छे रहो बेंगलोर में, हम इतनी दुआ करते आप बड़े बनो, सक्सेसफुल बनो। हमारा तो क्या नहीं है, हम गरीब आदमी है, मेहनत करते हैं, सबका मनोरंजन करते हैं। दिमाग में ये चल रहा अपने, कुछ भी नहीं, खाना खाने का, काम करने का और सबको सबका दिल बहलाते रहने का, बस एक ही है अपने दिमाग में भैया। धन्यवाद तुम्हारा। हिंदी भी इतना परफेक्ट नहीं आता चैतन रेड्डी मेरे को, फिर भी जितना जम रहा है ना उतना बात कर रहा हूँ मैं हिंदी। क्या करते, हिंदी बात करना भी मुश्किल है। अरे हिंदी का को बात कर रहा, किसको बात कर रहा बोलते इधर, पागल समझ रहे यार मेरे को। क्या बोलना तुम्हारे को, चैतन रेड्डी हैदराबादी भाषा बोलना पड़ेगा मेरे को अभी यार दिमाग खराब हो गया यार, क्या करूं चैतन रेड्डी, परेशानी हो गई। श्याम दादा, वाव दादा व्हिडिओ खूप छान बनवतो, धन्यवाद दादा तुमचा। जेवण झालं का दादा? तुमचे व्हिडिओ खूप छान असतात हो बालाजी दादा, धन्यवाद तुमचा दादा, व्हिडिओ खूप छान बनवतो। वाव साई धनसुरे, धन्यवाद तुमचा। माझ्या घरचे पण तुम्हाला खूप लाईक करतात, वा वा धन्यवाद अमर दादा। कमेंट वगैरे करायला सांगा गरीब माणसाला। मला कसं आहे, ज्यांनी चांगले जे जास्तीत जास्त रेग्युलर कमेंट करतात ना, मी त्यांच्या कमेंटकडे जास्त लक्ष देतो। म्हणजे आज कुठला कमेंट त्यांनी केलाय मला, आता बाकीच्यांचे XYZ येतात कोणाकोणाचे वाढीव कमेंट, त्याला मी डिलीट करून टाकतो, रिमूव्ह करतो। एकदा दोनदा बघत असतो, तो कंटिन्यू जर करत असेल तर त्याला डायरेक्ट आपण ब्लॉक करून टाकतो दादा। आपलं रूल्सच आहे, आपल्याला काही देणे घेणं नाही। आपण एकतर मनोरंजन करायचं सर्वांचं, आणि लोकांची शिव्या खायला आपल्याकडे वेळ नाही ना। का म्हणून शिव्या खायचे लोकांचे, उगाच घरचं खायचं, मिरचू भाकर, काम करायचं, घाम गाळायचं, आणि दुसऱ्यांची शिव्या ऐकायला आपण मोकळे। आपण काहीतरी चुकीचं जर समोरच्या व्यक्तीला बोललं तर आपल्याला घाण कमेंट येऊ द्यात, मला नको वाटत नाही ना। मी जर कुठं घाणच बोलत नसल तर मला उगाच चुकीचा घाण कमेंट करणारा व्यक्ती नाही करावा। हा, जर मी घाण बोलत असन तर मला तुम्ही घाण कमेंट करू शकता। आपण कुठलीही गोष्ट मर्यादित राहूनच करता हो। व्हिडिओच्या माध्यमामध्ये मी मर्यादा पार करत नाही माझी। जे मर्यादेमध्ये जे गोष्टी बसतात ना, तेच गोष्टी बोलतो। मग मर्यादा पार केल्याच्या नंतर तुम्ही मला घाण कमेंट करू शकता, मी तिथं माझं डोकं कापून तिथं ठेवतो हो तुमच्या समोर, मुंडकं कापून ठेवतो। कुठं चुकलं तर माझं चूक नाही ते उगाच आपल्याला घाण कमेंट करून फायदा नाही हो कोणाचा। गरीब माणसाला घाण कमेंट करू नका। कुठं तुमच्या मागे कुठला कोणाचं दिलेले टेन्शन असेल ना, त्याच व्यक्तीवरती काढायचा। दुसऱ्याचं टेन्शन एखाद्या गरीब माणसावर काढून त्याला घाण कमेंट करून त्याचं मन दुखवायचं नाही, चुकीचं आहे। चालते, धन्यवाद। दिनेश तुम्ही व्हिडिओ करत जा, धन्यवाद दादा तुमचा। आम्ही व्हिडिओ करतच आहोत, प्रयत्न चालूच आहे आमचा। आता सध्या माझा मूड ऑफ झालेला आहे, मी सध्या जास्त इंटरेस्टनं व्हिडिओ बनवत नाही, काहीच फायदा नाही त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवून। खूपच मी पहिल्याच सारखे जसे व्हिडिओ बनवत होतो ना, तसा व्हिडिओ बनवण्याचा इंटरेस्ट गेला हो निघून। कारण मेहनतीचा जर कुठल्या गोष्टीचा माणूस, कुठला जरी व्यक्ती मेहनत करत असेल, त्याला जर थोडंफार मेहनतीचं फळ भेटत असेल तर तो जास्तीत जास्त अजून मेहनत करत असतो, मला एवढं कळतंय। त्या मेहनतीचं जर फळ भेटत नसेल त्या व्यक्तीला, तर तो व्यक्ती काम करून काही फायद्याचं नव्हतं। असंच आपलं तुमचं प्रेम प्रतिसाद पाहून मी सर्वजण मला एवढं प्रेम दिलात आतापर्यंत, कमेंट, लाईक, फॉलो वगैरे केलात मला, त्याच्यामुळेच मला हे व्हिडिओ बनवण्याचा छंद आहे, दुसरा काहीच नाही। त्याच्यामुळेच मी जास्तीत जास्त व्हिडिओ पोस्ट करतो। पण
हे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी, कारण तुमचा प्रेम प्रतिसाद आहे माझ्यावरती, म्हणून फॉलो वगैरे तुम्ही केलात म्हणून मला ते व्हिडिओ टाकणं गरजेचं झाले. मित्रांनो, खरं सांगायला काय, मला तर इंटरेस्ट नाही राहिला याच्यामध्ये. खूप अवघड आहे सगळी गोष्टी, काम करणे, मेहनत करणे, वेळ काढून त्याला एडिटिंग करत बसणे, डोळे खराब, तब्येत खराब, सगळं काही खराब होऊन जाते हो माणसाचं, काहीच फायदा नाही. खूप अवघड आहे, स्वतः करून पाहिल्यानंतरच कळते. बोलणं सोपं आहे, करणं खूप अवघड आहे. एकच नंबर व्हिडिओ, कोणी पागल म्हणत नाही, गैरसमज आहे. म्हणणारे म्हणत राहतात, गैरसमज करून घेणारे गैरसमज करून घेतात. प्रतीक देशमुख सर जे मला म्हणत आहेत त्यांना मी उदाहरणं देऊन बोलतोय. आता ज्यांनी कोणी मला म्हणत असतील त्यांना मी बोलतो. आता तुम्हाला जर असं वाटत असेल मी तुम्हाला म्हणलो असेल तर ते चुकीचं आहे. म्हणणारे म्हणतात, त्यांच्यासाठी आपल्याला संदेश द्यावा लागतो की भाई आपण पागल आहे, आपण लाईव्हला बोलतो, कुठेही जाऊन बसून बोलतो, वेळ झालोय आपण. आपल्याला जे उदाहरणात बोलतात आपण त्यांना बोलतो. तुम्ही कशाला म्हणताल आपल्याला, तुम्हाला तर माहितीच आहे आपण कसे आहात ते. धन्यवाद तुमचा कमेंट केल्याबद्दल. चैतन रेड्डी दादा, मैं भी, अरे यार चैतन रेड्डी, गरीब तुम भी हो और एक ड्राइविंग काम करते हो तो अच्छी बात है भैया, और तुम मेरे को नांदेड़ में कभी आए तो मिलेंगे तो अच्छी बात है, वो तो बहुत बढ़िया है, तो आओ। तो मैं एक ही बात कहना चाहूँगा, तो गरीब अपन खुद को कभी समझना नहीं, अपने हालातों से, अपनी जो परिस्थिति है ना वो तो गरीब है, मगर अपन खुद को कभी गरीब समझना नहीं। ये समाज जमाना ऐसा है ना, अगर तुम खुद को गरीब समझ लोगे तो अगले वाला अपने को फायदा लेने वाला रहता। गरीब कभी समझने का नहीं खुद को। मेहनत कर रहे हो ना तो ईमानदारी से मेहनत करने का, किसी के सामने झुकने का नहीं साला। मैं झुकेगा नहीं साला, पुष्पा कैसा बोलता अपना, हाँ होगा ना, हो आलू अर्जुन है वो, कैसी बात करे, मैं झुकेगा नहीं साला। माझं पण तसंच आहे, मांग के खाऊंगा साला मगर झुकूंगा नहीं। हाँ, खुद को कभी गरीब नहीं समझने का, मेहनत करते रहने का, ऊपर वाला अपने साथ है, डरने की क्या बात है। सब भगवान के हाथ में खेल है, गरीब अमीर सब एक ही जगह जाने वाले हैं भाई। गरीब भी कोई कुछ लेके नहीं जाता, ना अमीर कुछ लेके नहीं जाता, नंगा आया था नंगा ही जाएगा, ऐसा है। कभी खुद को गरीब नहीं समझना, पागल समझते हैं ना लोग, पागल है अपन, ध्यान नहीं देने का किसी की तरफ। अपने को पागल समझते तो पागल ही हूं मैं, अपना तो पागलपन नहीं देखे, और ये थोड़ा पागलपन है चलता। गरीब समझना नहीं भाई, काम करते रहो, भगवान की दुआ है तुम्हारे साथ और हमारा भी आशीर्वाद है, अमरीश पुरी ताता का और मेरा, टेंशन मत लो। नमस्कार, हम शाहपुर से है, वाह धन्यवाद, आप शाहपुर से हो, मैं भी शाहपुर का हूँ। आपने हमारे को लाइव को कमेंट करे, धन्यवाद। खाना पीना खा लिए आप, हम तो खाना खा लिए। शाहपुर से हो तो आप कौन हो, क्या हो, थोड़ा सा अपना परिचय दो भैया, धन्यवाद तुम्हारा। प्लीज व्हिडिओ कॉलिंग। कुठे बसले अमरीश पुरी ताता, विशाल भाऊ, आम्ही बसलोय शहापूरमध्ये, आमच्या डेलीच्या ठिकाणी। आमचा यो ठिकाण आहे अमरीश पुरी ताताचा, इथं त्यांनी हा जागा बुकिंग करून ठेवलेल्या आहेत मला। तू जाऊन एकटं तिथं बसत जा, तिथं कोणीच राहणार, टेन्शन घेऊ नकोस, तोच तू लाईव्हला बोलत राहा सर्वांना म्हणून सांगितलंय मला अमरीश पुरी ताता, म्हणून इथे येऊन बसतो। अवघड आहे, काही गोष्टी चालत राहतात। जलने वाले जलते हैं, चलने वाले चलते हैं, किसी को कोई फर्क नहीं गिरता इस दुनिया में, कोई है या नहीं है, कोणालाच कोणाचा फरक पडत नाही। जळणाऱ्यांना अजून जास्तीच जाळवायचं असतं, पण कमी नाही, हे आपला रूल आहे। जळणारे जळत असतात, काहीच देण्याघेणं नाही, प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाला कुठल्याही गोष्टीचा अधिकार आहे, कुठलाही व्यक्ती काय पण करू शकतो। जर एखादी व्यक्ती चांगलं कार्य करत असन, त्याच्यावरती 10 जण जळणारे असतील, त्याला काहीच फरक पडत नाही, तो अजून जास्तीत जास्त जळवत असतो त्यांना, हे त्याचा रूल असतो। जो व्यक्ती
चांगल्या मार्गाला लागून जो चांगलं होण्याचा प्रयत्न करतो, पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, त्या व्यक्तीवर 10 जण जळणारे असतात, पण त्याला काहीच फरक पडत नसतो त्याचा. कारण तो 10 जण जेवढं जळतील ना, तो अजून तेवढं पुढे जात असतो. ह्या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष देत असतो. मी गरीबच आहो, पण कष्ट करून खातो, मेहनतीनं राहतो. आपल्याला कोणाचं काही देणं घेणं नाही. मित्रांनो, आपला हा स्पष्टीकरण बोलणं आहे. खूपच वेळ झालेला आहे आता, तर थांबतो आता इथंच मित्रांनो. चालते मित्रांनो, धन्यवाद सर्वांना. बाय बाय, गुड नाईट, लव यू ऑल, शुभरात्री, बाय बाय.